आत्ता सध्या मी एक साडी खरेदी केली आहे आणि ही बनारसी साडी आहे. बनारसी साडी आणि त्याच्यावरती वर्क असलेलं. आता साडी तर मी दाखवणार नाही इथे, पण हे ब्लाऊज पीस आहे आणि मला टेस्ट करायचं होतं की हे खरंच फॅब्रिक खरं आहे का, म्हणजे रिअल प्युअर बनारसी सिल्क आहे का, हे मला चेक करायचं होतं. तर त्याच्यासाठी मी 1-2 टेस्ट केल्या आणि त्याच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करते. प्युअर सिल्क कापडाचे धागे जर का जाळून बघितलेत ना मैत्रिणींनो, तर तुमच्या लक्षात येईल की ते प्लास्टिकसारखा गोळा होत नाही, तर पूर्ण राख होतात. आणि ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे बरं का, प्युअर सिल्क कापड कसं आहे ते जाणून घ्यायची. आता हा धागा मी थोडासा जाळला आहे आणि ह्याची राख होते का बघूया. येस, तर मग या पण धाग्याची राखच झालेली आहे, त्याच्यामुळं ही साडी प्युअर बनारसी आहे. आत्ता जो धागा मी जाळला होता गुलाबी रंगाचा, तर ती साधारण अशी साडी आहे आणि याची बॅक साईड पण मी तुम्हाला दाखवते. असं आहे. आपली साडी हातमागावरची बनवलेली आहे किंवा नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची टेस्ट की साडीचे जे आडवे काठ आहेत, म्हणजे जर का ब्लाऊज पीस हा साधारण असा येतो ना, तर अशा ब्लाऊज पीसमध्ये 2 बाजूचे हे जे काठ असतात, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीने छोटे छोटे जर का पिननी टोचल्यासारखे असे काही भाग दिसत असतील अगदी काठांवरती, तर ही प्युअर हँडलूम किंवा हातमागावरची साडी आहे असं आपण म्हणू शकतो. कारण हातमागावरची जी कुठली साडी असते तर ती साडी ही नेहमी 2 बाजूनी ती अशी पिनांच्या साह्याने मागावरती जोडावी लागते आणि मग आडवा पट्टा पकडून ती साडी अशी पुढे बनत जाते. तर त्याच्यामुळं ही पण एक टेस्ट आहे की ही हातमागावरती बनलेलीच साडी आहे. तुम्ही बघू शकता. ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असं आहे सगळं.